आतापर्यंत माझ्याकडे बऱ्याच कोल्हापुरी जोड आहेत, पण माझ्या मते मी आतापर्यंत बघितलेल्या कोल्हापुरी जोडीतला हा एक सर्वात चांगला नमुना आहे। एकतर हा आपल्या गावठी चामड्याचा आहे, पण त्याच्यावर जे गोटीव काम केलंय तुम्हाला एक चमक दिसते चामड्यावरची। नंतर दुसरं म्हणजे याचे जे आपण याची ज्या वेण्या आहेत त्या अगदी बारीक पण दाट बसलेल्या वेण्या आहेत। या वेण्यांचं काम खूप अवघड आहे आणि या पट्ट्यावर 42 वेण्या बसवायच्या हे काही सोपं काम नव्हे। म्हणजे आतापर्यंत माझ्याकडे 24 वेण्या 30 वेण्यांपर्यंत चपला होत्या, पण पट्टा तेवढाच ठेवून बारीक काम करायचं। आणि दुसरं म्हणजे याला जी घोट आहे बाहेरनं, ही जी घोट आहे ही वेण्यांचीच घोट आहे। आणि नॉर्मली वेणीची गोठ नसते आपल्याकडे, आपण बघितलं ती सळीची गोठ असते, याला ही वेणीची गोठ आहे। आणि आतनं शिलाई वगैरे पण हा नळका जो आहे याचा टाच आहे, याच्या खालनं तुम्ही बघू शकता हे फुल ग्रेन लेदर आपल्याला दिसतंय। तर ही चप्पल ही नुसती चप्पल नाहीये, एक कलेचा नमुना आहे। म्हणजे आपण यांना नुसतं पायतान म्हणून बघू नये, हा कलेचा नमुना आहे आणि आपला वारसा सुद्धा आहे। तर ही अत्यंत श्रेष्ठ कला आहे। ही जगाच्या पाठीवर इतकी सुंदर चर्मकला कुठेच दिसत नाही। माझ्या ओळखीच्या एक इटालियन बाई आहेत, त्यांनी चपला विकत घेतल्या कोल्हापुरी आणि त्यांनी घरी त्या लावून ठेवल्या भिंतीवर। त्या म्हणल्या मी वापरत नाही कारण इतक्या छान दिसतात। तर ही बेसिकली कला आहे आणि कलेची कदर आपण केली पाहिजे। प्रत्येकाकडे एक तर जोड चांगला साठवणीमध्ये, जसे आपण पैठणी वगैरे ठेवतो घरात एक समारंभाला घालायला, तशी एक चांगली कोल्हापुरी आपल्या कारागिरांकडनं, त्यांच्या हातात जादू आहे त्यांच्याकडनं आपण हे घेतलं पाहिजे। जगाच्या इतर भागात ही कला कुठेच नाही आणि आपल्याकडे सुद्धा अगदी थोड्या संख्येने आता कारागीर उरलेले आहेत। तर हा जो आपला वारसा आपण टिकवून ठेवण्याचा शक्यतो प्रयत्न केला पाहिजे। प्रसाद शूजकडे अत्यंत चांगल्या चपला नेहमी मला मिळतात, अत्यंत दर्जेदार। पण त्यांचे खरंच आभार मानले पाहिजेत की त्यांनी हा वारसा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे।